काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आपल्यासोबत आहेत. भिवंडीचे भाजपचे काही नगरसेवक आता काँग्रेसमध्ये सोबत येणार आहेत अशी माहिती मिळते. आपल्यासोबत हर्षवर्धन सकपाळ साहेब आहेत. साहेब, ज्या पद्धतीनं आता भाजपचे नगरसेवक म्हणजे पहिल्यांदाच असं पाहायला मिळतं आहे आणि चंद्रपूरमध्ये जे काही घडलं त्याचा हा बदला आहे अशी पण चर्चा या अनुषंगाने रंगते. काय नेमकं सत्य आहे आणि कधीपर्यंत नवीन समीकरणंही पाहायला मिळतील? चंद्रपूरचा भिवंडीशी लांबपर्यंत संबंध नाही. जसं भिवंडी आणि चंद्रपूरचं अंतर जास्ती आहे, त्याच्यापेक्षा हा इश्यूची कुठेही तुलनाही होऊ शकत नाही. दुसरा विषय बदला. तर बदला नाही तर काँग्रेस मोहब्बत की दुकान आहे, त्यामुळे बदला घ्यायचा प्रश्नच नाही. चंद्रपूरमध्ये उभाटाचे 8 नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केलं असतं तर काँग्रेसचा महापौर झाला असता. किंबहुना 8 नगरसेवक गैरहजर राहिले असते तरीही काँग्रेसचा महापौर तिथे बसला असता. मात्र उभाटाने थेट भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान हे चंद्रपूरमध्ये केलं आहे आणि अपक्षाला उपमहापौरपदासाठी केलं आहे. त्यामुळे बदलाचा विषय आहे आणि आमचं मोहब्बतची दुकान आहे हे सिद्ध होत असताना उभाटाचा महापौर हा परभणीमध्ये बसण्याची वेळ आली होती आणि त्या ठिकाणी परभणीमध्ये दुसरे शिवसेना असेल, भाजप असेल, ही उभाटाला दूर ठेवण्याकरता आम्हाला महापौर पद देण्याकरता तयार होती. मात्र आम्ही महापौरपद तिथलं लाथाडलं आणि उभाटाच्या 24 त्यांचे नगरसेवक असताना होते, त्यामुळे त्यांचे जास्ती नगरसेवक असल्यामुळे त्यांचा महापौर आणि उपमहापौर आमचा असं ठरवून आमच्या 12 नगरसेवकांनी उपमहापौर लाथाडून हे उभाटाला मतदान दिलं आहे. त्यामुळे जो हिसाब चंद्रपूरचा होता तो आम्ही प्रेमपूर्वक हा परभणीला त्याचा परताव केला आहे. मात्र यामध्ये दुःख एवढंच आहे की उभाटा आमचे मतं घेते मात्र आम्हाला मतदान करत नाही, हे कुठेतरी याच्या निमित्ताने स्पष्ट झालं आहे. अंबरनाथला जे काही घडलं त्याचा मग सूडगोल असं म्हणा? नाही, सूड ही भावनाच काँग्रेसमध्ये नाही. आणि अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आमचे नगरसेवक गेले तर आम्ही आमच्या नगरसेवकांना बडतर्फ केलं. आम्ही दुटप्पी भूमिका घेतली नाही. त्यामुळे ते त्यांच्यासोबत गेले आणि त्यांनी जाणं हे आम्हाला न रुजलेलं आहे किंवा तत्वाशी आम्ही तडजोड करणार नाही म्हणून आम्ही त्यांना पक्षातून निलंबित केलं. त्यामुळे निलंबित केलं ह्या आमचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया होती. भिवंडी हे संपूर्णतः वेगळा विषय आहे. भारतीय जनता पक्षाला त्याग करून आणि भारतीय जनता पक्षाचा विचार सोडून कोणी जर आता काँग्रेसच्या सोबत येत असेल तर आमच्याजवळ आणि बहुमत नसेल तर आम्ही या घटनेला कुठेतरी आता सकारात्मक बघतोय आणि भाजपलाही लोक मी म्हणणाऱ्या भाजपलाही लोक आता सोडतात आहे. त्यामुळे या निमित्तानं भारतीय जनता पक्षाची अब्रू जी आहे ती गेलेली एवढं मात्र खरं. बाळामामा म्हात्रे यांनी पण तुमची भेट घेतली, त्यासोबत नारायण चौधरी ते पण या ठिकाणी आले होते. पत्रकार परिषदेत दोघं एकत्र दिसले. 16 नगरसेवक कमी पडतात अशी माहिती आहे. काय नेमकं तिथलं सत्यता काय आणि चित्र नेमकं कसं असणार आहे? महापौर कुणाचा बसेल? काँग्रेसचे 30 निवडून आले, 16 कमी पडत असताना आम्ही बाळामामांना तिथले खासदार आहेत त्यांचे 12 नगरसेवक होते त्यांना सोबत घेतलं आणि 42पर्यंत गेलो होतो. मात्र 42ची जी बहुमताची कोंडी काही फुटत नव्हती. 4 नगरसेवक आम्हाला कमी होते. त्यामुळे आघाडी धर्म हा पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे असतील त्यांची मोठ बांधण्यामध्ये आम्हाला भिवंडीमध्ये आता यश आलं आहे. पण हे भाजपचे नगरसेवक मग काँग्रेसमध्ये घेतले जातील की भाजपसोबत काँग्रेस गेली असं म्हणावं? भाजप सोडून जर कोणी आलं काँग्रेस भाजपसोबत जायचा प्रश्नच काय? अहो, जे लोक आलेत ते फुटून भाजपतून आलेत. त्यामुळे हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे. आता काही म्हणी आहेत पण त्याचा मग वेगळा अर्थ निघतो. ते गिरबी गया तो काय म्हणतात ते उपर, तशा स्वरूपाचा हा भाजपचा हा केविलवाना प्रयत्न आहे. नक्कीच. काँग्रेस ची भूमिका नेमकी शरद पवार यांच्या राज्यसभेबद्दल काय असेल? बरीच चर्चा या संदर्भात देखील रंगते. भूमिका काय आहे? नाही, आम्ही 2019ला महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात एकत्र आलो. 2024 येता महाविकास आघाडीचा इंडिया अलायन्स झाला आणि इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आम्ही लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका लढलो. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी कुठे स्वबळावर तर कुठे स्थानिक पातळीवर लढण्याची भूमिका ही घेतली. त्यामुळे आता एक मोठा काळ झाला, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे आणि अशा परिस्थितीत तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून पुढचा जो विचार आहे तो करून पुढची रूपरेषा ठरवण्याची आवश्यकता आहे. आम्हीच पवारसाहेबांशी चर्चा न करता किंवा उभाटाशी चर्चा न करता परस्पर विधान करणं मला असं वाटतं हे चुकीचं आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र बसलं पाहिजे आणि एकत्र बसून त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि एवढंच नाही
तर शरद पवार साहेब हे राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारं नेतृत्व आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली पाहिजे आणि त्यानंतर या संदर्भात बोलणं उचित राहील. सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा झालेले आहेत, पण रोहित पवार यांनी काल एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि बरीचशी शंका या संदर्भात देखील उपस्थित केली आहे. त्यांनी म्हटलं की 35 आमदारांनी सह्या केल्या, मात्र काही आमदार होते ज्यांनी सह्या केल्या नाहीत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि पक्षांतर्गतच धुसफूस सुरू आहे असं कुठेतरी त्यांचा कल होता. कसं पाहता याकडे एकंदरीतच? या संदर्भात आता त्या पक्षाशी माझा थेट स्वरूपाचा कुठलाही किंवा अप्रत्यक्षही संबंध नाही. त्यामुळे आता जे काही आहे त्याची माहिती मला नाही. मात्र सगळं काही अलबेल आहे असं कुठेही म्हणण्याची त्यामध्ये शक्यता नाही. आणि जे काही अजितदादा गेल्यानंतर जे काही घडतं आहे ते घडणं कुठेतरी राजकारणावर आणि समाजकारणावर दूरगामी परिणाम करणार आहे. अपघाताचे 20 दिवसापेक्षा जास्ती काळ अखंड लोटला. मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं, केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिलं, मात्र पत्र जेवढ्या जलद गतीने लिहिलं आणि उत्तर जेवढ्या जलद गतीने आलं, तपास काही मात्र तसा होत नाही. किंबहुना शपथविधी जेवढा लवकर झाला तेवढा तपास होत नाही. त्यामुळे शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्या संदर्भात वेगवेगळ्या कोणी CBI सांगतंय, कोणी काय सांगतंय. मात्र आता जेवढा वेळ चालला आहे ते कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाखालीच आता चौकशी व्हावी अशी एक स्वाभाविक स्वरूपाचा एक विचार मला या ठिकाणी मांडावा लागतो. ह्या काही मागणी वगैरे नाही. मात्र एक अजितदादांसारखं व्यक्तिमत्व जर ॲक्सिडेंटमध्ये जातं, ते कोणत्या गाडीत बसत असताना गाडी चालकाशी बोलून बसायचे. टापटीट व्यवस्थित जे टॉपच्या जे विषय आहे ते करणारा अत्यंत चोखंदळ शिस्तप्रिय माणूस, त्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि मृत्यू होतो आणि कारणं समजत नाही. हे कुठेतरी मनाला चटका लावून जाणार आहे. नक्कीच जय पवार यांनी पण शंका उपस्थित केली आहे. ब्लॅक बॉक्स नष्ट असं विमानाचं होत नाही ज्यावेळी विमान क्रॅश होतं आणि मिस यू डॅड असे त्यांनी संदेशसुद्धा त्या ठिकाणी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेला आहे. पायलट संदर्भात देखील बरेचसे प्रश्न उपस्थित केलेत रोहित पवार यांनी की पायलटला कुणी ब्लॅकमेल करत होतं का? घातपाताचा संशय आहे. चहूबाजूंनी दशदिशांनी शंका उपस्थित होत आहेत, स्वाभाविक स्वरूपाच्या आहेत. मात्र मुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री, केंद्र सरकार काहीच बोलत नाही. त्यामुळे आता हे व्यक्त होत असणाऱ्या अपेक्षा ह्या काही आरोप नाहीत, हे काही प्रश्न आहे. आता या प्रश्नाचे परस्पर राजनीतिक लोक किंवा संबंधित ज्याचे उत्तर आता का द्यावेत? सरकारला कुठेतरी मी आता शब्द टाळत होतो, पण सरकारला कुठेतरी लाज वाटावी. आणि या सगळ्या गोष्टींची एवढी चर्चा का होत येत आहे? त्यांनी या सगळे प्रश्न जे आहेत ते रेलिव्हंट आहे त्याचे उत्तरं दिले पाहिजे. राष्ट्रवादीचे काही नेते जे हे सगळी प्रकरणं बाहेर काढतायत, रोहित पवार तर आघाडीवर आहेत आणि त्यांना सुद्धा Z+ सुरक्षा द्या अशी मागणी पक्षाचे प्रवक्ते करतायत. त्यांना Z+ सुरक्षा द्यायला पाहिजे. जर कोणाच्या जीवितास धोका असेल, कोणत्या विचाराका असेल ना, तर त्यांना सुरक्षाही दिलीच पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे. तुम्ही जे विधान केलं होतं टिपू सुलतान बाबत, त्याची पण बरीच चर्चा सध्या रंगते आणि याच अनुषंगाने प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असताना अशा पद्धतीनं जर चर्चा होते, तुमचं याला उत्तर काय असेल? नाही, शिवाजी महाराजांचा स्वाभिमान अभिमान हा सर्वांनाच आहे, मला देखील आहे. आणि या विषयाचा धचा मा केला गेला होता. भारतीय जनता पक्षाने असं राजकारण करणं अत्यंत चुकीचं होतं. त्यामुळे जे माझं चुकलं असेल तर मी जरूर चूक म्हटलं पाहिजे. मात्र शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं असं त्याच्या शब्दाला ट्विस्ट करणं आणि त्याच्यावर राजकारण करणं हे दुःखद आहे. मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे. आणि या संदर्भामध्ये मी वारंवार माझ्या सगळ्या आपण जर पोस्ट बघितल्या किंवा माझ्या बघितल्या तर मी त्याच्यावर बोललेलो आहे. मुळात जो शब्द मी वापरला त्या शब्दाच्या अनुषंगाने पत्रकारांनीच प्रश्न विचारला होता. हे देखील पब्लिक डोमेनमध्ये आहे. मात्र एखादा शब्द पकडून असं राजकारण करणं हे दुःखद आहे. या संदर्भात मी खंत खेद व्यक्त करतो. आज शिवजयंती आहे आणि आजच्या दिवसाला या विषयाला तिरंदाजी कुठेतरी द्यावी. माझा यामध्ये कुठेही दोष नसता. वारंवार अत्यंत कळवळून जे सांगितलं आहे त्याची नोंद जरूर आगामी काळात घेतल्या जाईल अशी मला आशा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.